नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही 10वी पास असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, सरकारने एक अशी योजना आणलेली आहे ज्या योजनेअंतर्गत 10वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आणि मोफत टॅब देखील दिला जाणार आहे. ही योजना कोणती आहे, नेमकी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे, कोणत्या अटी आणि शर्ती या योजनेच्या आहेत, कोणते विद्यार्थी कशाप्रकारे ऑनलाईन की ऑफलाईन या योजनेला अप्लाय करू शकता, याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, मी अभय पाटील. तर चला लगेच सुरू करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो, मी या ठिकाणी या योजनेसंदर्भातले परिपत्रक ओपन केलेले आहे. आता हे परिपत्रक इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. आता या परिपत्रकात दिलेली माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर पहा, परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे जी नीट आणि MHTCET 2026 आणि 2028 ही जी काही परीक्षा आहे त्या पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील, या योजनेअंतर्गत जी काही स्कीम राबवण्यात येणार आहे त्या स्कीमबद्दल या ठिकाणी तपशील दिलेला आहे. आता हा तपशील कोणता आहे ते आपण पाहणार आहोत. तर पहा, काही महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत, जसे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत जी नीट MHTCET बॅच 2026 ते 2028 पर्यंतच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण, जे काही तुम्हाला ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे त्या प्रशिक्षण देण्याकरिता विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. आता या योजनेसाठी जे काही प्रशिक्षण दिले जाणार आहे ते प्रशिक्षण आणि त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करायचा आहे. आता या योजनेअंतर्गत महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण व टॅब देण्यात येईल. तर पहा, या योजनेअंतर्गत महाज्योतीमार्फत जी काही ही स्कीम योजना राबवली जाणार आहे, महाज्योती यामार्फत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण व टॅब देण्यात येणार आहे. आता या संदर्भात योजनेसाठी पात्रता कुठली असणार आहे ते देखील आपण जाणून घेऊया. तर पहा, यासाठी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्याप्रमाणे पात्रता आवश्यक आहे. तर पहिली पात्रता कोणती आहे? विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. पहिली अट अशी आहे की जो काही विद्यार्थी आहे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला हवा. त्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. आता पुढे जी काही अट आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे विद्यार्थी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्ग प्रवर्गातील कोणकोणते प्रवर्ग दिलेले आहेत. तर पहा, मागासवर्ग, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही योजना दिली जाणार आहे. आता या योजनेचे विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा. यात देखील जे विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असतील यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सन 2026मध्ये लक्षात ठेवा, सन 2026मध्ये जे विद्यार्थी 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत, 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र राहतील. म्हणजे सन 2026मध्ये जे विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसलेले होते आणि ते 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत अशाच विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ हा देखील मिळणार आहे. तर पुढे पहा, विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. महत्त्वाची अट या ठिकाणी दिलेली आहे. 10वी पास झालेला विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. जर विद्यार्थी कला किंवा वाणिज्य शाखेतील असेल तर त्याला या प्रशिक्षणाचा किंवा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. विद्यार्थी हा फक्त विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेलाच असावा. पुढील जी पात्रता दिलेली आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल. पहा, याची निवड कशी होणार आहे तर 10वीच्या परीक्षेत मिळालेले टक्के आणि सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल. याप्रमाणे पात्रता असून
जे विद्यार्थी ही पात्रता पूर्ण करत असतील अशा विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यांनाच जो काही मोफत टॅब किंवा प्रशिक्षण दिले जाणार आहे ते देखील या ठिकाणी दिले जाणार आहे. आता पुढे अर्ज करण्याकरता कुठले आवश्यक कागदपत्र लागणार आहेत ते देखील आपण जाणून घेऊया. याची संपूर्ण माहिती देखील या परिपत्रिकात दिलेली आहे. तर कोणते कागदपत्र आहेत पहा. सर्वात आधी विद्यार्थ्याचे आधार कार्ड. विद्यार्थ्याचे आधार कार्ड या ठिकाणी द्यायचं आहे. आधार कार्डची पुढील बाजू आणि मागील बाजू दोघं तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहेत. त्यानंतर विद्यार्थ्याचा रहिवासी दाखला, जो काही विद्यार्थी असेल त्याचा रहिवासी दाखला म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट देखील तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. विद्यार्थ्याकडे वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे, तरच या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे. पुढे जे काही आवश्यक कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे इयत्ता 10वीची गुणपत्रिका. इयत्ता 10वीचं जे काही तुमचं गुणपत्रक असेल सन 2026चं ते तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थी जर समजा दिव्यांग गटातील असल्यास, समजा विद्यार्थी हा डिसेबिलिटी असेल तर त्याला त्यासंबंधीचा दाखला हा द्यावा लागणार आहे. आणि जर विद्यार्थी अनाथ असेल तर अनाथ असल्याचा दाखला देखील विद्यार्थ्याला या ठिकाणी सादर करायचा आहे. तर वरील हे कागदपत्र विद्यार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे. हे कागदपत्र असतील तरच विद्यार्थ्यांना या योजनेचा व या प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता कोणकोणती कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. तर पुढे आपण पाहूया की या योजनेसाठी किंवा या प्रशिक्षणासाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे. तर सर्वात आधी विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या ही जी काही वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटला जाऊन नोटीस बोर्डमधील काय करायचं आहे, विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या या वेबसाईटला जायचं आहे. आणि वेबसाईटला गेल्यानंतर नोटीस बोर्डमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर झी नीट MST CET बॅच 2026-28 ट्रेनिंग ही लिंक दिलेली असेल. यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. सदर लिंकला भेट द्या. या ठिकाणी दिल्याप्रमाणे नोटीस बोर्डमध्ये जाऊन जी काही ही लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडायचे आहे. पहा, तुम्हाला अर्ज करताना जे काही मी वर कागदपत्र सांगितले आहेत ते कागदपत्र तुम्हाला स्वाक्षांकित करून म्हणजेच अटेस्टेड करून स्पष्ट दिसतील. क्लिअर स्कॅन केलेले कॉपीज हव्यात. काही मुलं ब्लर देखील या ठिकाणी स्कॅन करतात आणि ते अपलोड करतील तर ते रिजेक्ट होऊ शकते. त्यामुळे अगदी क्लिअर स्कॅन तुमचे डॉक्युमेंट्स करा आणि ते तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहेत. तर त्यानंतर सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे. आता आरक्षण याच्यासाठी कशा पद्धतीने राहणार आहे ते देखील आपण समजून घेऊया. या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे, त्यामध्ये सामाजिक वर्ग आणि टक्केवारी दिलेली आहे. तर आपण पाहून घेऊ कोणत्या सामाजिक प्रवर्गाला कशा प्रकारे टक्केवारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर पहा, OBC जे काही OBC कॅटेगरीत येतात त्यांना 59% या ठिकाणी आरक्षण दिलेले आहे. त्यानंतर विमुक्त जाती म्हणजेच VJA यांना देखील 10% आरक्षण या ठिकाणी दिलेले आहे. भटक्या जमाती ब NTB जे काही विद्यार्थी NTBमध्ये येतात या विद्यार्थ्यांना 8% आरक्षण दिलेले आहे. त्याचप्रमाणे भटक्या जमाती क NTC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 11% आरक्षण दिलेले आहे. भटक्या जमाती ड म्हणजेच NTDमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांना 6% आरक्षण दिलेले आहे. त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग SBC गटात जे काही विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना 6% या ठिकाणी आरक्षण दिलेले आहे. असे एकूण 100% आरक्षण या ठिकाणी दिलेले आहे. तर तुम्ही याचं देखील स्क्रीनशॉट काढून घ्या. याप्रमाणे सामाजिक प्रवर्ग आणि त्यांची टक्केवारी या योजनेसाठी देण्यात आलेली आहे. तर पहा, या ठिकाणी आरक्षण कशा प्रकारे असणार आहे ते देखील दिलेले आहे. त्यामध्ये पहा, आता प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा ह्या आरक्षित असणार आहेत. ज्या काही महिला आहेत त्या महिलांना 30% जागा या ठिकाणी आरक्षित असणार आहेत. दिव्यांगांकरिता 4% जागा आरक्षित असणार आहेत. त्याचप्रमाणे जे काही अनाथ विद्यार्थी आहेत, अनाथ विद्यार्थ्यांसाठी देखील 1% जागा ह्या आरक्षित असणार आहेत. याप्रमाणे सर्व आरक्षण या योजनेसाठी असणार आहे. आता परिपत्रकात पुढे अटी आणि शर्ती देखील दिलेल्या आहेत.
त्या देखील आपण समजून घेऊया. तर या अटी आपण एक एक करून या ठिकाणी व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत. तर पहिली अट या ठिकाणी काय दिली आहे पहा. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 मे 2026 अशी आहे. विद्यार्थ्यांना जो ऑनलाईन अर्ज करायचा आहे ती शेवटची तारीख आता 30/5/2026 अशी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रे आणि वरील दिलेल्या माहितीप्रमाणे सर्व तयारी करून ठेवायची आहे. आणि पुढील जी काही अट आहे ती पोस्टाने किंवा ईमेलने, लक्षात घ्या, पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. विद्यार्थ्यांना अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. पोस्टाने किंवा ईमेलने अर्ज पाठवायचा नाही आहे. ते अर्ज एक्सेप्ट केले जाणार नाहीत. त्यामुळे फक्त ऑनलाईनच तुम्हाला अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. पुढे जी काही अट दिलेली आहे ती म्हणजे जाहिरात रद्द करणे, मुदत देणे, अर्ज नाकारणे, स्वीकारणे, निवडीच्या पद्धतीत बदल करणे असे जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत ते महाज्योती यांचे राहतील. म्हणजेच जे काही महाज्योती याचे व्यवस्थापकीय संचालक आहेत यांना जाहिरात रद्द करणे, मुदत देणे किंवा अर्ज नाकारणे, स्वीकारणे या पद्धतीचे जेवढे काही निर्णय आहेत ते घेण्याचा अधिकार हा संचालक महाज्योती यांचे आहेत. त्यामुळे ते वेळोवेळी यामध्ये बदल करू शकतात. तुम्हाला त्याप्रमाणे प्रत्येक वेळेस त्या पोर्टलला व्हिजिट देऊन काही बदल झाले आहेत का हे देखील पाहणे आवश्यक आहे. आता पुढची अट म्हणजे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यास, पहा खूप महत्त्वाची अट या ठिकाणी दिलेली आहे. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वीमध्ये, ठीक आहे, 10वीमध्ये जो विद्यार्थी आहे त्याला ग्रामीण भागामध्ये, जो विद्यार्थी ग्रामीण भागात असेल त्याला एकूण 60% आणि जो शहरी भागातील विद्यार्थी आहे, लक्षात घ्या, शहरी भागातील विद्यार्थ्याला 70% गुण 10वीच्या परीक्षेमध्ये असणे अनिवार्य आहे. तरच तो विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. जर विद्यार्थ्याला ग्रामीण भागात असल्यावर 60% आणि शहरी भागात असल्यावर 70% गुण नसतील तर तो विद्यार्थी या योजनेसाठी अप्लाय करू शकत नाही. हे देखील लक्षात घ्या. पुढील जी काही अट दिलेली आहे ती सदर प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात इयत्ता 11वीला, कोणत्या वर्गाला, इयत्ता 11वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा पुरावा व बोनाफाईड सर्टिफिकेट, कोणकोणते कागदपत्र आहेत पहा. प्रवेश घेतल्याचा पुरावा आणि बोनाफाईड सर्टिफिकेट हे तुम्हाला सादर करणे बंधनकारक आहे. तुमचं योजनेमध्ये ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला विज्ञान शाखेमध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे आणि त्यासंबंधीचं बोनाफाईड तुम्हाला सादर करावं लागणार आहे. म्हणून सर्व काही तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित ऑनलाईन भरायचं आहे. सर्व कागदपत्रे तुम्हाला तयार करून ठेवायची आहेत. जे विद्यार्थी सदर कागदपत्रे सादर करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल. पहा, जे विद्यार्थी प्रवेश घेतल्याचा पुरावा आणि बोनाफाईड वेळेत सादर करणार नाहीत त्यांचा प्रवेश या ठिकाणी रद्द केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा पुरावा आणि तुमचं बोनाफाईड या ठिकाणी तुम्हाला सादर करायचे आहे. पुढे आता कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण, दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येईल. पहा, पूर्ण योजनेमध्ये तुमची निवड झाल्यानंतर जर निवडीच्या दरम्यान प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी आढळून आली तर त्या विद्यार्थ्याचा जो काही प्रवेश या योजनेसाठी झालेला आहे तो तात्काळ त्या ठिकाणी रद्द करण्यात येईल. पुढे अर्ज भरताना जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी महाज्योतीच्या कॉल सेंटरवर कॉल करण्यासाठी एक संपर्क क्रमांक देखील दिलेला आहे. या क्रमांकावर तुम्हाला फोन करून तुम्ही कुठलीही तुमची अडचण सोडवू शकता. याप्रमाणे सर्व माहिती या परिपत्रकात दिलेली आहे आणि ही सर्व माहिती मी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे. मला आशा आहे मी सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल आणि व्हिडिओ देखील तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या इतर मित्रांचं ज्यांना या योजनेची माहिती नाही किंवा ज्यांना खरंच या योजनेची गरज आहे अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद.